हॅलो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 1.5 त्यामध्ये स्टुडंट एक्झाम्पल नंबर 6. स्टुडंट, दिस इज अ लास्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस प्रॅक्टिस सेट अँड ऑल्सो फ्रॉम द चॅप्टर. आउट ऑफ 1900 मीन्स 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस. म्हणजे स्टुडंट विशाल 1900 किलोमीटर पैकी काही जो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड करतो ते बसने करतो आणि राहिलेलं अंतर तो ट्रॅव्हल करतो तो एरोप्लेनने करतो. म्हणजे तो सगळंच अंतर सगळंच डिस्टन्स बसने फक्त करत नाही, फक्त एरोप्लेनने करत नाही, तर काही डिस्टन्स बसने आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल करतो. बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. स्टुडंट, बसचा जो काही ॲव्हरेज स्पीड आहे तो आहे 60 किलोमीटर पर आवर आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ द एरोप्लेन इज अ 700 किलोमीटर पर आवर. 700 पर किलोमीटर, सॉरी 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कंप्लीट जर्नी. आणि स्टुडंट एकूण अंतर पूर्ण करण्यासाठी ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला 5 hours लागतात. 5 hours लागतात. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. तर आपल्याला फाइंड करायचं आहे की विशाल, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. विशालने बसने जे काही अंतर कापतो ते अंतर किती असेल. फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. आपल्याला हे फाइंड करायचं आहे की विशाल बसने जे अंतर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, डिस्टन्स जेवढं ट्रॅव्हल करतो ते किती किलोमीटरचं डिस्टन्स आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. चला स्टुडंट आपण जाऊयात सोल्युशन कडे. ओके, सोल्युशन. लेट विशाल ट्रॅव्हल्ड डिस्टन्स बाय बस इक्वल टू x किलोमीटर पर आवर. आपण मानलं स्टुडंट असं की विशाल ट्रॅव्हल करतो डिस्टन्स बसने ते किती डिस्टन्स आहे x किलोमीटर पर आवर अँड ही म्हणजे विशाल, ही ट्रॅव्हल्ड डिस्टन्स बाय एरोप्लेन इक्वल टू y किलोमीटर पर आवर. तर स्टुडंट जे आपल्याला फाइंड करायचं होतं की ज्या दोन क्वांटिटीज आपल्याला यामध्ये दिल्या होत्या की डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन, त्या दोन आपण व्हेरिएबल फिक्स केलेत. एक व्हेरिएबल एक्स फिक्स केला, दुसरा व्हेरिएबल स्टुडंट आपण वाय फिक्स केला. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन टोटल जे डिस्टन्स आहे ते किती आहे स्टुडंट 1900 किलोमीटर. म्हणजे एक्स हे बसने केलेलं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, वाय हे एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि ते दोघांचे ऍडिशन स्टुडंट इज अ 1900. सो वी कॅन राईट स्टुडंट ओके फ्रॉम द गिवन condition what is student condition we have to given that x distance traveled by bus plus y distance traveled by aeroplane and total distance is student 1900 kilometer and we give equation number 1. नाव स्टुडंट आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली आहे, त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला सेकंड लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल तयार करायचं आहे. बघूयात आपण. त्याआधी स्टुडंट आपल्याकडे एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. स्टुडंट आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. सो आता काय करणार स्टुडंट की टाइम रिक्वायर्ड फॉर, आता टाइम कशासाठी बघा, टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग द डिस्टन्स बाय बस इज इक्वल टू टाइम रिक्वायर्ड. ओके, इथं लिहूयात स्टुडंट आपण टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग डिस्टन्स बाय बस इज इक्वल. बघा, टाइम रिक्वायर्ड किती टाइम लागलाय आपल्याला ट्रॅव्हलिंग डिस्टन्स बसने करण्यासाठी. ओके, आपल्याला म्हणजे विशालला. तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आहे. तर स्टुडंट आपण काय म्हणलो की
विशालने डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय बसने एक्स किलोमीटर. सो वरती डिस्टन्स आहे म्हणून स्टुडंट वरती येणार एक्स डिवाइड बाय अपॉन स्पीड ऑफ द बस. व्हॉट इज द स्पीड ऑफ द बस? चेक. ॲव्हरेज स्पीड ऑफ द बस इज अ स्टुडंट 60 किलोमीटर पर आवर. सो स्टुडंट या ठिकाणी येईल 60. So x upon 60 is the time required to travel the distance bus. Now student we going there. Next, time required. Okay, time required for traveling distance by aeroplane is equal to. तर स्टुडंट टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग डिस्टन्स बाय द एरोप्लेन इज इक्वल टू डिस्टन्स. तर डिस्टन्स किती आहे एरोप्लेनने जे काय आपण स्टुडंट कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे स्टुडंट वाय अपॉन स्पीड. तर स्टुडंट स्पीड ऑफ द एरोप्लेन इज बिकम 700 किलोमीटर पर आवर. सो स्टुडंट या ठिकाणी 700 किलोमीटर पर आवर. सो दिस इज द टाइम फॉर द एरोप्लेन टू ट्रॅव्हल द डिस्टन्स. तर आता स्टुडंट आपण या ठिकाणी आलोय बसचा टायमिंग बघितलाय एरोप्लेनचा टायमिंग बघितलाय. तर ह्या दोघांना एकत्रित टायमिंग किती लागतो स्टुडंट तर 5 आवर्स. सो फ्रॉम द सेकंड कंडिशन ओके फ्रॉम द सेकंड कंडिशन काय स्टुडंट बघा फ्रॉम द सेकंड कंडिशन ऑर यू कॅन राईट ऑल्सो फ्रॉम द गिवन कंडिशन. फ्रॉम गिवन कंडिशन व्हॉट इज स्टुडंट गिवन कंडिशन? कंडिशन इज हिअर की जे काही टोटल डिस्टन्स कव्हर्ड करायला आपल्याला 5 आवर्स लागतात म्हणून आपण लिहिणार स्टुडंट जे काही बससाठी जो लागणारा जो टायमिंग आहे तो एक्स बाय 60. एरोप्लेनसाठी जो लागणारा टाइम आहे त्यात वाय बाय 700 अँड द टोटल टाइम इज अ स्टुडंट 5 आवर्स. स्टुडंट we write this from the second condition. Now we form the second linear equation into variable. Okay, so doing the cross multiply here student 700 into x, then here we write 700x plus 6 into y is a 60y, and upon the multiplication of these two due to the cross multiply 60 multiply student 700 is equal to 5. Now student this is a dividing, going their side is a multiply. So student 700x plus 60y is equal to 5 multiply 60. See there student, concentrate. 60 multiply 5 is become a 300 and multiply 700. Correct? Okay. So this is the 700 student x plus 60y is equal to student 300 multiply 700. How we do the multiplication fastly? 3 into 7 21 and student this next 4 zeros. Correct? Student या ठिकाणी बघा 700x plus 60y is equal to किती स्टुडंट 2,10,000. ओके सो डिवायडिंग बाय 10 टू बोथ साइड. दोन्ही साइडला जर 10 ने डिवायडिंग केलं तर आपण लिहूया तिथं डिवायडिंग बाय 10. ओके डिवायडिंग बाय 10. स्टुडंट 10 ने जर डिवाइड केलं तर काय होणार बघा. ओके तर होणार स्टुडंट 70x प्लस 6y इज इक्वल टू राहील स्टुडंट 21,000. 0 कट होईल स्टुडंट लास्टचा त्यामुळे राहणार फक्त 21,000. ओके गिव द इक्वेशन नंबर 2. त्याला इक्वेशन 2 देऊ नका स्टुडंट. ठीक आहे मग आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याकडे आलंय स्टुडंट. वायचा कोएफिशियंट 6 आहे, वायचा कोएफिशियंट इथेकडे 1 आहे, एक्सचा कोएफिशियंट 70, एक्सचा 70. स्टुडंट एक्सचा सेम जर केलं तर कॅल्क्युलेशन मोठे होतील त्यामुळं एक्सचा सेम नका करू, कोएफिशियंट वायचा करा. ठीक आहे मग इक्वेशन 1 ला 6 ने मल्टिप्लाय करा. ओके सो वी विल राइट स्टुडंट मल्टिप्लाय टू इक्वेशन 1 बाय 6. स्टुडंट इक्वेशन 1 ला 6 ने मल्टिप्लाय करा आणि काय करा अँड सबट्रॅक्ट करा अँड सबट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट. तर आपल्याला भेटणार काय बघा. ओके सो वी राइट स्टुडंट 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. याच्यामधून स्टुडंट आपण मायनस करणार 6 ने मल्टिप्लाय करा इकडे. सो 6x प्लस 6y
इज इक्वल टू 6 ने मल्टिप्लाय करा स्टुडंट इकडे. तर बघा 19 मल्टिप्लाय 6 करूया. 6 9 जा 54 कॅरी 1 6 1 जा 6 प्लस 1 11 आणि स्टुडंट वरचे ते 00. सो इकडे येणार स्टुडंट 11,400 करेक्ट आहे 6 ने मल्टिप्लाय केल्यानंतर. ओके सबट्रॅक्शन करूयात. प्लस ए स्टुडंट होईल साइन मायनस प्लस ए स्टुडंट होईल साइन मायनस प्लस ए स्टुडंट होईल साइन मायनस 6y मायनस 6y कट होणार 70 मायनस 6x तर आन्सर येणार 64 x इज इक्वल टू स्टुडंट. चला तर आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचंय. 0 मधून 0 गेला 0 0 मधून 0 गेला 0 0 मधून 4 जाणार नाही म्हणजे स्टुडंट हा 1 कट होणार त्या जागेवर 0 होणार इथं होणार 10 10 मधून 4 गेले खाली राहिले स्टुडंट 6 करेक्ट आहे. आता हे 20 आणि 20 मधून स्टुडंट 11 जातील तर आन्सर येणार 9. सो स्टुडंट आपल्याकडे भेटलंय 64x इज इक्वल टू ओके 9600. So student 64 here going divide. So x is equal to 9600 divide by student 64. तर आता डिवाइड कितीने होणार तो पण एक क्वेश्चन आहे स्टुडंट. पण आपल्याला माहिती आहे स्टुडंट की 64 ला 16 आणि 60 ने डिवाइड होतं. ओके वरती होत आहे का 16 85 आणि 90. ओके होईल ठीक आहे होईल काय विषय नाही स्टुडंट. x इज इक्वल टू तर 16 4 जा 16 4 जा 64 आणि 16 96 स्टुडंट 16 6 जा ओके. सो आणि हे 0 चे 0 सो 600 डिवाइड बाय 4. आता स्टुडंट 4 ने आपण डिवाइड करू शकतो तर 4 1 जा 4 4 1 जा 4 ओके रिमेनिंग 2 4 5 जा 20 and this 0. So student we get the x is equal to 150. We get student x is equal to 150. म्हणजे स्टुडंट x इज इक्वल टू 150 आपल्याला भेटलंय. अँड व्हॉट इज अ x स्टुडंट द विशाल ट्रॅव्हल बाय बस इज इक्वल टू x किलोमीटर पर आवर. सो x इज अ 150. सो तर सगळ्यांना सांगण्यात येतंय की विशालने बसने कव्हर केलेलं डिस्टन्स ते असेल 150 किलोमीटर पर आवर करेक्ट आहे. आपल्याला एवढंच फाइंड करायचं होतं स्टुडंट एरोप्लेनने किती डिस्टन्स कव्हर केलं ते आपल्याला फाइंड करायचं नव्हतं पण फाइंड तरी करता येईल आपल्याला कारण की टोटल जे डिस्टन्स आहे ते 1900 आहे त्यामधून स्टुडंट हे 150 सबट्रॅक्ट आपण करू शकतो. ओके पण ते नाही करायचं आपल्याला दिलेल्या एक्झाम्पल मध्ये. सो मस्त नाव टाका आन्सर. ओके आन्सर मस्तपैकी नाव टाका आणि या ठिकाणी आपण लिहिणार विशाल ट्रॅव्हल्ड. ओके विशाल ट्रॅव्हल्ड डिस्टन्स Vishal traveled distance by bus is equal to what student 150 किलोमीटर पर आवर. ओके आणि स्टुडंट ह्याला छानसा काय करा बॉक्स करा. चला स्टुडंट पूर्ण एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगितलंय. हर एक कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दिलंय. ते कॅल्क्युलेशन तुम्हाला पण व्यवस्थित करायचंय. कितीने डिवाइड होणार कितीने काय होणार हे टायमिंगला स्टुडंट आपल्याकडून गडबड होऊ शकते. सो ड्यू टू दॅट स्टुडंट कॉन्सन्ट्रेट अँड कीप दिस.